नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि आपण टेट 2025 थर्ड टेट साठी आपण व्हिडिओ सिरीज 2017 आणि 2022 चे PYQ कंटिन्यू करत आहोत। तर यामध्ये बघतो आपण मराठी व्याकरणावरील 5वा व्हिडिओ। चला आपण बघूया। तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT 2025 थर्ड टेट 2025 साठी आपण बॅच घेऊन आलेलो आहे। सर्वोत्तम आणि दर्जेदार एज्युकेशन फक्त 1099 रुपयामध्ये। बघा, त्यामध्ये सर्व विषयांचे संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs, मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षांचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा कालावधी। मोफत टेस्ट सिरीजमध्ये 50 टेस्ट पेपर आणि 50 सोल्युशन पेपर तुम्हाला मिळतील। गेल्या 2022च्या TIT मध्ये सेकंड टेटमध्ये 1024 प्लस आपले विद्यार्थी लागलेले आहेत, शिक्षक म्हणून रुजू झालेले आहे। तुम्हाला यशाचं भागीदार व्हायचं असेल, लगेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲपच्या लिंकवर टच करा, लिंकवरून ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा। चला आपण बघूया, इथे आजचे आपले प्रश्न बघूया। बघा, पुढील म्हण पूर्ण करा। बघा, पुढील म्हण पूर्ण करा असं म्हणत आहे तुम्हाला। अति शहाणा त्याचा, रिकामी जागा रिकामा। आता सगळ्यांना माहीत आहे म्हण कशी आहे। अति शहाणा त्याचा, बैल रिकामा अशी म्हण आहे। बैल, कागद, गल्ला, मेंदू। तर उत्तर आपलं असं होईल अति शहाणा त्याचा बैल रिकामा, हे आमचं आन्सर होईल। अति शहाणा त्याचा बैल रिकामा। नेक्स्ट बघा, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर शब्द आहे वृश्चिक। बघा, वृश्चिक म्हणत असताना इथे इकार आणि इकार बघायचा प्रथम। तर इकार हा आम्हाला ह्रस्व पाहिजे, लक्षात घ्या। इकार आम्हाला कसा पाहिजे सर? तर ह्रस्व इकार पाहिजे। आता ह्रस्व इकार असताना शब्द 2 जागी बरोबर आलेला आहे, लक्षात घ्या। वृश्चिकमध्ये बघा, व मध्ये रू पाहिजे, तर बी आणि सी असं 2 ठिकाणचं बरोबर दिसत आहे आपल्याला। बाकी ए आणि शब्द सारखाच असल्या कारणे तरी आपण लक्षात घेऊया की हे बी आणि सी हे दोन्ही ठिकाणी शुद्ध शब्द लिहिला गेलेला आहे, हे लक्षात घ्या। नेक्स्ट पाठानंतरचं पुण्य या शब्दाचा विरोधार्थी शब्द, पुण्यच्या विरोधार्थी कोणता राहील असा आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारला जात आहे। बघा, पुण्य तुम्हाला माहित आहे, पाप पुण्य असं आपण म्हणत असतो, हे विरोधार्थी शब्द आहे। मग पतित, पावन, पवित्र आणि पाप, तर पुण्याच्या विरोधार्थी आपलं उत्तर राहील की पाप हा शब्द राहील। नेक्स्ट बघा, खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? अशुद्ध म्हणत आहे। बघा, तो गातो, बरोबर आहे। ती गाती, ती गाती असं नाही होणार, ती गाते असं होईल। बघा, क्रियापद तिथे इकारांत नाही पाहिजे, त्या ठिकाणी क्रियापद एकारांत पाहिजे, हे लक्षात घ्या। म्हणून बी इथे रॉंग राहील, हे लक्षात घ्या। तो गातो हे बरोबर आहे, ती गाती चूक आहे, ते गातात हे सुद्धा बरोबर आहे, यापैकी नाही असं नाही होणार। तर तिथे चूक वाक्य आपल्याला दिलेलं आहे। चूक वाक्य कोणतं आहे सांगा? अशुद्ध वाक्य। ती गाती हे अशुद्ध वाक्य आहे। नेक्स्ट बघा, पत्नी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पत्नी। बघा, पत्नी, भार्या, ऑप्शन पहिला ए भार्या, बायको, कांता, वरील सर्व। बघा, भार्या, बायको, कांता हे सर्वच पत्नी या शब्दाचे समानार्थी शब्द आहे, म्हणून उत्तर होईल काय सांगा? वरील सर्व असं आन्सर होईल। नेक्स्ट बघा, नमस्कार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पहा काय म्हणत आहे, नमस्कार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? प्रणिपात, जय हो, राम राम, वरील सर्व। बघा, तर इथे नमस्कार, आता हे बाकीचे शब्द संबोधन दर्शक आहे, जय हो, राम राम वगैरे, लक्षात घ्या। पण नमस्कार या शब्दाचा समानार्थी निश्चित शब्द आहे, तो म्हणजे प्रणिपात, म्हणून उत्तर आपलं येईल या ठिकाणी प्रणिपात असे या ठिकाणी उत्तर येईल, हे लक्षात घ्या। ठीक आहे। नेक्स्ट बघा, नंतरचं निर्देश दिलेला आहे, खालील शब्दांची तार्किक क्रमाने मांडणी करा। बघा, पहिल्यांदा आहे साप्ताहिक, दैनिक, मासिक, पंधरवडा म्हणजे पाक्षिक म्हणू, आणि द्विमासिक। बघा, दैनिक हा पहिल्यांदा यायला पाहिजे, प्रतिदिवशी निघणार आहे।
म्हणून 2 सुरुवातीला यायला पाहिजे, ते आहे ऑप्शन ए मध्ये. त्यानंतर साप्ताहिक म्हणजे 7 दिवस किंवा आठवड्याचं असेल तर 7 दिवसाचं, 2 नंतर 1 यायला पाहिजे. नंतर 15वाडा म्हणजे 4 यायला पाहिजे. बघा नंतर काय म्हणू, द्विमासिक, तर हे लास्टमध्ये यायला पाहिजे. तर इथं ऑप्शन ए मध्ये आम्हाला दिसत आहे. बघा प्रथम आमचा असायला पाहिजे दैनिक, साप्ताहिक, 15वाडा, मासिक आणि द्विमासिक. तर अशी तार्किक क्रमाने त्याची मांडणी होईल. नेक्स्ट बघा, इच्छिलेली वस्तू देणारी गाय, तिला काय म्हणतात? इच्छिलेली वस्तू देणारी गाय. बघा कपिला, गोमाता, गायत्री, कामधेनू. जसं कल्पवृक्ष म्हणतो इच्छिलेली वस्तू देणारा वृक्ष, तसं इथे कामधेनू म्हणजे आपण जो मागितलं तिच्याकडे ती देईल, तर कामधेनू हे आपला आन्सर राहील. नेक्स्ट बघा, खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा म्हणते. स्त्रीलिंगी शब्द ओळखा. रस्ता, तो रस्ता पुलिंगी होईल, तो मार्ग पुलिंगी होईल, ती वाट स्त्रीलिंगी होईल, तो पथ पुलिंगी होईल. मग आपल्याला विचारला कोणता या ठिकाणी स्त्रीलिंगी विचारला आहे, मग आपण काय म्हणूया सांगा, ती वाट हे आपलं उत्तर होईल स्त्रीलिंगी शब्द. नेक्स्ट पहा, खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? बघा छान प्रश्न आहे. खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? त्याने निरोप धाडला, वाक्य बरोबर आहे. त्याने निरोप पाठवला, ही वाक्य बरोबर आहे. त्याने निरोप ठेवला, ही वाक्य बरोबर आहे. तिन्ही क्रियापद धाडला, पाठवला, ठेवला चालून जाईल. म्हणून आपलं उत्तर जे होईल त्या ठिकाणी वरील सर्व असं उत्तर होईल, हे लक्षात घ्या. नेक्स्ट पहा, देवालय या शब्दाची संधी सोडवा. देवालय, देव प्लस लय नाही होणार, देवा प्लस लय नाही होणार, देव प्लस आलय पण ल वर अनुस्वार आला म्हणून ते चूक झालंय. शेवटी देव प्लस आलय. सजातीय संधी आहे, स्वर संधी आहे, हिलाच सवर्ण दीर्घ संधी, दीर्घादेश, दीर्घत्व संधी असे म्हणतात. अ प्लस आ याचा आ होईल. आणि शेवटचं जे डी उत्तर आहे तर हे त्याचं करेक्ट आहे, देव प्लस आलय. नेक्स्ट पहा नंतरचं, माजी या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता? जसं आपण म्हणतो माजी सरपंच, माजी सभापती, माजी आमदार, तर माजीच्या विरोधार्थी आता काय होईल सांगा, आजी. आजी म्हणजे विद्यमान, आता जो पदावर आहे तो. म्हणून आजी, दाजी, बाजी, काजी ह्यापैकी कोण येईल? तर ह्यापैकी आजी येईल, हे लक्षात घ्या. नेक्स्ट पहा नंतरचं, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? बघा अशुद्ध शब्द कोणता? वल्गना, कल्पना, सरपण हे तिन्ही शब्द बरोबर आहे. खाली वाईट, वाईटमधला ई जो आहे तो ऱ्हस्व लिहिलेला आहे. वाईटमध्ये ई हा दीर्घ पाहिजे, म्हणून वाईट हा इथे अशुद्ध शब्द होतो, हे लक्षात घ्या. नेक्स्ट बघा नंतरचं, पुढील जोड शब्द पूर्ण करा. रिकामी जागा, मंगळ. आता हे बोलत असताना आपण काय करतो सांगा, तो काहीही टंगळ मंगळ करू लागला म्हणतो, म्हणून टंगळ त्या ठिकाणी येईल. मग गुरुमंगळ, शनिमंगळ, सूत्रमंगळ असं नाही, तर शब्द कसा होईल सांगा, टंगळ मंगळ असा तो शब्द होईल, हे लक्षात घ्या. नेक्स्ट पहा नंतरचं, मित्रांनो महत्त्वाची सूचना. बघा शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TRT 2025 साठी आपण 1099 रुपयात सर्व विषयांसाठी बॅच फाउंड केलेली आहे. त्यामध्ये बघा तुम्हाला संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई बुक्स, PDF, मोफत टेस्ट सिरीज, 50 टेस्ट पेपर, 50 सोल्युशन पेपर, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी आणि गेल्या 2022 मध्ये 1000+ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तुम्हाला यशाचे भागीदार व्हायचे असेल, लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.